पाटिल परिवार और नारंगी गांव से मिला नारंगी, उनका भी बहुत बहुत आभार व्यक्त करेंगे। डीपीएन लाइव पर यह खबर तमाम जीतने वाले कप्तानों से विनती की जाती है कि आप जल्द से जल्द हमारे कॉम बॉक्स के नीचे आए, ड्रॉ किया जाएगा। बॉलर्स टीम आपका एक प्रतिनिधी समालोचनापेक्षामध्ये पाठवा। सर्व विजयी संघांच्या संघटनांना विनंती आहे की ड्रॉ टाकण्यात येतोय, तर खालच्या आयोजन कमिटी जिथे आहे तिथे आपण लगेचच यायचं आहे अथवा तुमची चिठ्ठी उचलली जाईल। शेवटचा कॉल असेल सर्व विजयी संघांच्या संघनायकांना किंवा प्रतिनिधींना। पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होईल। 3 षटकांचा सामना आपल्या पुढे पुन्हा एकदा सज्ज आहे। पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खुल्या टप्प्यावर चेंडू होता परंतु चेंडूला सरळ भिरकावून दिलंय स्विच हिटच्या माध्यमातून, परंतु ते क्षेत्ररक्षण होता होता 4 धावांसाठी चेंडू निघून जातोय। पहिल्याच चेंडूवरती चौकार येतोय, चौकार। वस्तेस गावदेवी मुंबई असा सामना आपण बघतोय आणि पहिल्या चेंडूवरती प्रशांतच्या माध्यमातून स्विच हिट पद्धतीने हा चौकार पाहायला मिळाला। माफ करा, परेश यांच्या माध्यमातून परेश आणि प्रशांत यांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय। तर पहिलं षटक हाताळतायत अशफाक, मात्र पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला। चेंडू थोडा खालच्या पट्ट्यात राहिला आणि सरळ चेंडू जाऊन आदळतोय तो हातावरती। नक्कीच पंचांचा आमच्याकडे इशारा येईल। पुन्हा एकदा एक अनाउन्समेंट केली जाईल की ड्रॉ हा टाकत लावलेला आहे, त्यामुळे सर्व संघांच्या प्रतिनिधींनी जमा व्हायचं आहे। तिथे आयोजन कमिटी आहे खाली कॉम्बॉक्सच्या खाली। ओवर टू जहीर सर। शुक्रिया दर्पण सर जी। एक बड़ा मुकाबले की शुरुआत हम देखने जा रहे हैं। अशफाक गेंदबाजी पर पहली गेंद पर स्विच का फटका एक लाजवाब अंदाज में परेश के बल्ले से आया था और एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर शुरू किया है। एक तरफ प्रशांत है, चलिए लेफ्ट हैंड के बल्लेबाज थोड़ी सी घाई करे। तमाम हमारे टीमों से विनती रहेगी, ड्रॉ किया जा रहा है, तमाम कप्तान जल्द से जल्द हमारे कमेटी से राब्ता कायम करें। प्रशांत के लिए अगली गेंद, प्रशांत ने भी स्विच हिट का फैसला किया मगर गेंद हवा में थी। जब तक गेंद को फील किया जाएगा, गेंद में उतनी ताकत नहीं। दूसरे रन के लिए निकले, विकेट कीपर के दस्तान में थ्रो है, विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट नहीं किया और 2 रन के साथ प्रशांत ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 7 रनों पर बिना कोई नुकसान के। एक लाजवाब शुरुआत इस मैदान पर देखने को मिलती हुई और ये शुरुआत की जो जरूरत है, इससे पहले मुकाबले तमाम टीमों ने अपने आंखों से देखा है कि आप बल्लेबाजी की सवाल है कि बल्लेबाजों ने और बड़ा लक्ष्य रखा था सुरुचि बॉयज के सामने और वहां पर नाकाम रहती हुई सुरुचि बॉयज। क्या कहना चाहेंगे दर्पण सर जी? नक्कीच एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळाला। जवळजवळ 77 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलं होतं सुरुचि संघापुढे। म्हणजेच काय, तर मोठं आव्हान सुद्धा इथे रचता येईल, स्वतःमध्ये क्षमता पाहिजे। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा, चेंडू मात्र पायाच्या पाठून निघून जातोय, सरळ यष्टींवरती आदळतोय। फलंदाज बाद। कम ऑन डीजे। देखिए रिप्ले में आप देख सकते हैं, लिस्ट पेड़ पर गेंद थी, आउट साइड खेलना चाहते थे, गेंद विकेट पर जाकर मंडलाती हुई। प्रशांत की खेली का विंदा इस मैदान पर पहला विकेट बदन होता हुआ और एक बेहतरीन बल्लेबाज मैदान के बाहर जाता हुआ नजर आया। अब इस मैदान पर लड़ना होगा हर टीम को इस मैदान पर, क्योंकि तमाम टीमें जानती है कि आप फरमाइड इस मैदान पर डे नाइट फॉर्मेट के मुकाबले हैं और वहां पर अब ये पहले मुकाबले की आखिरी मुकाबला होगा या नहीं, आने वाले तमाम वक्त कहलाएगा। मगर दोस्तों ये लाजवाब दर्पण सर जी, एक बात कही जाए तो इस मैदान पर तमाम टीमों ने खेल का जलवा दिखाया। कल के दिन हमने देखा तो लो स्कोरिंग मैच हुए, मगर आज इस मैदान पर रन संख्या की बरसात होती हुई नजर आ रही है। नक्कीच आपण कालच्या दिवसापासून पाहिलं तर 77 धावांचं हे मोठंसं आव्हान आज आपल्या समोर उभं केलं होतं, ते सफळ या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं। संध्याकाळचे 17 आहे आणि संध्याकाळच्या 17 मध्ये मोठ्या धावा बनू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, कष्ट करावे लागतील आणि नक्कीच त्यानंतर आपल्याला यश मिळणार आहे। दरम्यान अशफाकचा पुढचा चेंडू असेल, यावेळेला मात्र थोडासा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना स्वतःच्या चेंडूला ऑफच्या दिशेने वळवला गेला। पॉइंट मध्ये ते क्षेत्ररक्षक तैनात होते, फेकी होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली। सुनील न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं, एक तरफ परेश और एक तरफ सुनील, ये जोड़ी मैदान पर है। अशफाक गेंदबाजी कर रहे हैं, अगली गेंद ऑफ स्टंप आकर खेलना चाहते थे, फाइन लेग पर बैट और गेंद का संबंध नहीं कर पाया। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल, ओवर नंबर के समाप्त होता हुआ पहला। टीम की रन संख्या 8, 1 विकेट के नुकसान पर। आने वाली 12 गेंदों की खानी इस मैदान पर क्या होगी, मगर एक ब्रेक के बाद यू गए यू आए कमांडी जाए।
गुलाम आए हैं गेंदबाजी करने के लिए, टीम के लिए दूसरा, अपने लिए पहला ओवर लेकर एक बड़ा मुकाबला, बिग फाइट आप देखने जा रहे हैं। धन्यवाद झीर सर. ड्रॉ लावण्यात आलेला आहे आणि यानंतर होणारे सामने काही अशा प्रकारे असतील. ओम साई वर्सेस आई भवानी मारंबलपाडा. त्यानंतर दुसरा सामना असेल तो एनसीसी वर्सेस VBI 11. त्यानंतर तिसरा सामना असेल खुशी 11 वर्सेस ओमकार 11. त्यानंतर जय बजरंग वर्सेस आई गुप्ता देवी तामाणे. त्यानंतर होणारा सामना असेल श्री वास्तव डहाणू वर्सेस विजेता संघ. अशा प्रकारचे काही सामने असतील दुसऱ्या फेरीतील. त्याचबरोबर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल ओमसाई वर्सेस आई भवानी मारवलपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आपला टॉस फेकण्यात येईल. सही का दर्पण सर जी, घावदेवी मुंबई चेंबूर से इस मैदान तक उपस्थित हुई, उनका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे हम। अगली गेंद गुलाम गेंदबाजी पर आए हैं। बेहतरीन शॉट मिड ऑफ के ऊपर से खेला, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है। गुलाम को पहली गेंद पर मिलती हुई सफलता। बल्लेबाज सुनील का खेल समाप्त होता हुआ। कमांड दीजिए भाइयों। डीजे आपण बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला पाठवायचा ऑन साइडला, परंतु बॅट जर पाहिली तर आपण थोडीशी फिरली गेली होती आणि त्याच्यामुळे त्याच्या स्वरूपात चेंडू येऊन थांबला तो मिड ऑफच्या दिशेने. शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला गेला, यशस्वी झेल टिपला गेला. कारण पाठच्या दिशेने येऊन झेल घेणं तितकंस सोपं नसतं, परंतु तो यशस्वी झेल टिपला गेला आणि त्याच्या स्वरूपामध्ये आता धावफलक पाहिलं तर 8 धावांवरती 2 गडी बाद, 1 षटक पूर्णांक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. सही कहा सर जी आपने। संकेत न्यू बैटर मैदान पर अपने खेल का जलवा बिखरने आ रहे हैं। गुलाम को पहली गेंद पर सफलता मिलती हुई अपने इरादे पक्ष करते हुए गुलाम इकल्ला जवाब टीमें इस मैदान पर उपस्थित होती हुई तमाम टीमों का, तमाम दर्शकों का हार्दिक अधिक स्वागत है। डीवन लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे हो, तमाम दर्शकों का हार्दिक अधिक स्वागत है। गुलाम की अगली गेंद, संकेत स्ट्राइक पर अगली गेंद खेलते यार। बेहतरीन गेंद थी, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, बैट का किनारा लगा था, भाग्यशाली रह गए। शॉट कवर पर एक कैच ड्रॉप होता हुआ शॉट थर्डमैन पर और एक जीवदान आता हुआ संकेत के लिए। जीवदान का कितना फायदा उठाएंगे ये आने वाला समय तय करेगा। स्कोर में 32 को जाकर पहुंचता हुआ 9 रनों पर। संकेत सर जी क्या कहना चाहेंगे? दूसरा ओवर प्रगति पर है, 9 रन बने हैं। यहां पर आपने पहले मुकाबले में देखा क्या बल्लेबाजी का जलवा हुआ है? नक्कीच आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं मोठ्या धावा होऊ शकतात आणि मोठ्या धावांचा पाठलाग करावा लागेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावांचं आव्हान आपण समोरच्या संघापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मात्र लोवल फुलटस पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक ते कोणतीही चुकी करत नाहीत आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल गुलाम यांच्या मार्फत. आपण पाहिलं तर आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे, 3 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 1 धाव खर्च करून 1 गडी सुद्धा बाद केला आहे गुलाम यांनी. दरम्यान पुढचा चेंडू परेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने चेंडू फेकला होता, चेंडूला पाठवून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सकते देखिए ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद स्क्वायर एक बॉडी रन के बाद सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए फरार होती हुई एक लाजवाब सिक्सर आता हुआ और टीम की रन संख्या 15 रनों पर जाती हुई। गुलाम अब थोड़े से महंगे साबित होते हुए और इसको जाकर पहुंचा हुआ 15 2 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी। गुलाम गेंदबाजी कर रहे अभी तक 5-4 गेंदें फेंकी, 7 रन खर्च गए मगर 1 विकेट लेने में सफलता हासिल की है। परेश अगली गेंद खेलते यार। ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को गेंद को खेला शॉर्ट कवर पर, जब तक गेंद को फील करेंगे थ्रो आता, गेंदबाज गुलाम के हाथों में 1 रन निकालने का मौका था दोनों बैटर के पास। 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जाकर पहुंची हुई 16 रनों पर। दूसरी ओवर की आखिरी गेंद आना बाकी है और एक बेहतरीन बड़ा मुकाबला है। दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर, एक तरफ घावदेवी मुंबई से पधारी हुई टीम, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत करेंगे हम। चेंबूर से आए हैं। अगली गेंद संकेत के लिए, स्ट्रेट ड्राइव खेल दिया लॉन्ग ऑन पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन आसानी से पूरा करेंगे संकेत और ओवर नंबर 2 का खेल समाप्त, रन संख्या 17। आइए 2 ओवर की कहानी समाप्त हुई है मगर आने वाली अभी ओवर थ्रो हुआ है। देखिए ये क्या जरूरत थी, ये तो आने वाला वक्त कहलाएगा मगर 1-1 रन की कीमत बहुत बड़ी है। ये शाम का समय, ये नारंगी का मैदान है, 1-1 रन के लिए झगड़ना पड़ेगा, लड़ना पड़ेगा, पसीने गंवाने पड़ेंगे। मगर आइए दोस्तों इसके बाद होने वाला मुकाबला, दोनों टीमों के कप्तान से विनती करूंगा कि टॉस के लिए आ जाए।
ओम साई वर्सेस आई भवानी मारंबलपाडा यानंतर होणार सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. चंडिका देवी आणि गावदेवी मुंबई दरम्यान सुरू असलेला सामना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती एकूण 18 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून चंडिका देवी संघ चे फलंदाजी आहेत ते विचार करतील की इथून 10 ते 12 धावा कशा घेतल्या जातील. तर गावदेवी मुंबई संघ हा प्रयत्न कर की जवळजवळ 10 धावांच्या आतमध्ये कसं रोखता येईल, कारण जेवढ्या कमी धावा आपण इथे खर्च करू तितकंच छोटं आव्हान आपल्या पुढे असणार आहे. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिलं तर वसीम पुन्हा एकदा सज्ज होतात. परेश फक्त आपण चेंडूला पाठवायचं होतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाईल का, आणि यस फेकी होईपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. परेश आणि संकेत यांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. परेश वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळत असताना संकेतांना पाहिलं तर 2 चेंडू आणि 3 धावा. संघाची धावसंख्या एकूण आहे 20 आणि 2 चेंडूचा 2 गडी आतापर्यंत बाद केलेले आहेत. सही कहा संकेत. इस मैदान पर एक तरफ संकेत और एक तरफ परेश, ये जोड़ी मैदान पर है. 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी. 6 गेंदों का सामना किया, 7 गेंदों का सामना किया, 14 रन बनाकर खेले परेश. 2 गेंदों का सामना किया है संकेत ने और 3 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं. वसीम की आखिरी ओवर लेकर वसीम आए. पहली गेंद पर डबल बना है. इसको लेकर सीधा में गेंद को खेला था. एक बेहतरीन फील्डिंग का नजारा, विकेट कीपर के दस्तान में थ्रो आया था. 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी. फील्डिंग की सजावट थोड़ी सी सजन करते हुए नजर आ रहे हैं विकेट कीपर. अगली गेंद वसीम लेकर तैयार परेश के लिए. राइट हैंडर से गेंदबाजी होती हुई नजर आएगी. सुशीट करने का इरादा था मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए. विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट नहीं किया, मगर शॉट फाइन लेके गेंदबाज खिलाड़ी आए और गेंद को कलेक्ट किया. जब तक गेंद को फील किया जाता कोई रन नहीं. डॉट बॉल आती हुई मैदान के अंदर. परेश स्ट्राइक पर है. अब आने वाली 4 गेंदों की कहानी आने बाकी है, मगर ये 4 गेंदों की कहानी पर क्या लिखा जाएगा दोस्तों, ये तो आने वाला समय तय करेगा. दूर दूर से टीमें इस मैदान पर आई और तमाम टीमों का हार्दिक हार्दिक अभिनंदन करेंगे हम पाटिल परिवार और नारंगी ग्राम सभा नारंगी के जाने से. अगली गेंद परेश खेलने के तैयार. वसीम गेंदबाजी पर तैयार है. राइट हैंडर से लेकर गेंदबाजी. आउट साइड खेलना चाहते थे, उतना वेरिएशन मिला नहीं. गेंद मिड विकेट मिडाउन क्षेत्र में जाती हुई मिड विकेट से खिलाड़ी जब तक गेंद को कलेक्ट करेंगे. रनआउट का मौका है. वसीम ने गेंद को कलेक्ट नहीं किया और आसानी से आंखों ही आंखों में इशारा हो गया. 2 रन को छुड़ा लिया दोनों बैटर ने. एक तरफ संकेत है, एक तरफ अब बात करें तो परेश ने. क्या बेहतरीन रन के दोनों बल्लेबाजों के द्वारा. ये एक रन आप जब बल्लेबाजी के लिए आएंगे ना तो आपको चूकते हुए नजर आएंगे. क्या करना चाहेंगे सर जी आप? नक्कीच चुका होतात आणि चुकांना माफी नाही असं नेहमीच म्हटलं जातं, कारण क्रिकेटमध्ये जर आपण चुका करत राहाल तर नक्कीच समोरच्या संघाला त्याचा फायदा होणार आहे. आणि तोच फायदा आपण बघतोय चंडिका देवी संघाला होत असताना. अजूनही 3 चेंडू आहेत. धावफलकावरती जावा आहेत त्या 22 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये नक्कीच मोठे फटके बघायला मिळतील का ते आपण नक्कीच बघणार आहोत. त्यावेळेला आधीच शफल होऊन रेडी झाले होते. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल, परंतु फेकी होईपर्यंत थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षक आणि थोडंसं डिले आपण बघतोय, परंतु फेकी अचूक होती. क्षेत्ररक्षक तिने गॅदर प्रॉपर केलं गेलं आणि धावचीच्या स्वरूपात गडी बाद झाला तो चंडिका देवी संघाचा. खवडीचे मग काय आपण पाहिलं तर यावेळेला मात्र अचूक फेकी केली होती. स्वतः चेंडू गॅदर करत असताना थोडंसं फंबल झाले होते, परंतु फंबल झाल्यानंतर स्वतःला सावरला आणि फेकी प्रॉपर केली गेली. क्षेत्ररक्षक तैनात होते, ते सुद्धा कोणती चुकी करत नाही आणि धावचीच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला तो चंडिका देवी संघाचा. दरम्यान वसीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. तर राईट हँड गोलचा पार करत यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय, सरळ उंच प्राप्त होतोय. क्षेत्ररक्षक 2 येतील का चेंडूला गॅदर करेपर्यंत? येस नो चा थोडासा अभाव बघायला मिळाला. वेट करेपर्यंत थोडासा इथे यावेळी मात्र चेंडू गॅदर करता आला नाही. धावचीची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली होती, परंतु 2 धावा सहजरित्या, माफ करा 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. श्री यांच्या बॅटवर जाऊन फटका बघितला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टॉपेज झाल्यानंतर चेंडू जास्तीत जास्त उंची प्राप्त झाली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, कारण शेवटचा एक चेंडू बाकी असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जाईल तो चंडिका देवी संघाकडून. सही का आखिरी गेंद मैदान पर आना बाकी. एक तरफ श्री और एक तरफ बात की जाए तो संकेत है बल्लेबाजी के लिए. आखिरी गेंद वसीम लेकर तैयार राइट हैंडर से.
26 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर। आउटसाइड खेलने चाहे लेग ब्रेक गेंद, लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ ओवर नंबर 3 का खेल समाप्त। 26 रन बने हैं, 27 रनों का लक्ष्य का पीछा करना होगा। खादवी मुंबई टीम को क्या ये जवाब दे पाएगी? टीम देना होगा। मगर दोस्तों चलिए दुसऱ्या फेरीतला पहिला नाणेफेकीचा कॉल दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या। टॉस करण्यासाठी आमच्या ऑफिशियल कमिटी तिकडे आहेत आणि त्यांच्या सुभाष या नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे। तिथपर्यंत ऐकूया आपण एक मधुर संगीत आणि परत येऊया या सामन्याकडे। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना प्रेक्षकांना आलेल्या पाहुण्यांना मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। कमांड डीजा मैत्री बॉलिंग समरी पण पाहिली तर अशफाक यांच्या पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या। त्यानंतर गुलाम यांचं षटक पाहिलं तर एक गडी बाद केल्यानंतर जवळजवळ 10 धावा त्यांनी खर्च केल्या। त्यानंतर तिसरं षटक वसीम यांचं आपण पाहिलं तर थोडंसं कंजूसगिरीचं षटक म्हणता येईल, कारण शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारल्या जातात आणि त्या षटकामध्ये 8 धावा या खर्च केल्या गेल्या होत्या। नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहिलं तर स्क्रीनवरती बाबू गावड यांना बघतोय, त्यासोबत पार्थ आणि अमर सुद्धा आहेत आणि यांना स्क्रीन मध्ये नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो। आकाश मांगेला स्वतःचं तोंड लपवत क्रिकेटचा आनंद घेऊया आपण। नक्कीच सामन्याकडे जाऊया पुन्हा एकदा। दोन संघांना विनंती असेल की लगेचच आपण संघनायकांनी यायचंय। पुढचा होणारा सामना असेल आई भवानी मारंबलपाडा वर्सेस ओमसाई। दोन संघांना एक लगेच, कारण इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढच्या सामन्याचा टॉस हा करत असतो। आमचे ऑफिशियल्स तिथे तैनात आहेत आणि नक्कीच हा वेट न करता, कारण टाइम बघितला तर वेळेचा अभाव प्रत्येकाला असतो, वेळेला महत्त्व द्या तर वेळ आपल्याला महत्त्व देईल। प्रत्येकाची वेळेला वेळ लागतो, पण वेळ आल्यानंतर वेळ घालवला तर मग वेळ कधीच येत नाही। सही कहा सर जी आपने। टाइम पर तय करे कि आपका क्या करना है, वरना टाइम आपका तय करेगा क्या क्या करना है। दोस्तों ये मुकाबले बेहतरीन है तो आपको आना ही होगा। चला धोनी कर्णधारांना पुकार दिली के लिए तुरी दिया, नहीं तो कल के दिन आपने देखा एक टीम को 3 रनों की पेनल्टी का सामना करना पड़ा था और वो 3 रन बहुत भी महंगे नहीं पड़े उनको, जिन्होंने बल्लेबाजी की और वो मुकाबला जीत लिया गया था। मगर दोस्तों एक एक रन की कीमत बहुत बड़ी है, वैसे ही वक्त पर हर चीज होना चाहिए। दोस्तों एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी आयोजित पाटिल परिवार के जाने से टूर्नामेंट का आगाज आप देख रहे, और 25वां साल है, दूसरा दिन है, और दूसरे दिन की ये शाम का पहली फेरी का आखिरी मुकाबला, आखिरी विनिंग आपको देखने को मिलेगी। देखिए हमारे तमाम नारंगी ग्राउंड का तमाम दृश्य दिखाया जा रहा है इस कैमरे के द्वारा, और वाकई में एक लाजवाब दृश्य है और नारंगी का मैदान, खूबसूरत मैदान आपके सामने पेश किया जाता हुआ। आने वाली 18 गेंदें 27 रनों की दरकार है। दोनों सलामी जोड़ी मैदान पर दाखिल होती हुई गांधी मुंबई टीम की। क्या ये सलामी स्ट्राइक पर सद्दाम रहेंगे, नॉक स्ट्राइक पर बल्लेबाज अशफाक रहेंगे। ओमसाई संघाचा संघनायक लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। चलिए ओमसाई कर्णधार आपल्याला विनंती केली जाते, आपण टॉस बॉक्स मध्ये या। हमारी कमेटी आपका इंतजार कर रही है, आपको टॉस के लिए आना होगा। और अब आने वाली तमाम गेंदें रहेगी मैदान पर। 18 रन बनाने हैं 27 गांवदेवी मुंबई टीम के लिए। सलामी जोड़ी के लिए मैदान पर बल्लेबाज वसीम एक तरफ है, एक तरफ अशफाक आया है। जवाब देना होगा। 18 चेंडू 27 धावा, दोन्ही संघाला दिव्य हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक हार्दिक बधाई। अशफाक और सद्दाम ये जोड़ी मैदान पर है। स्ट्राइक पर है सद्दाम, नॉक स्ट्राइक पर है अशफाक। सलामी जोड़ी मैदान पर आई है। 18 गेंदों का खेल आना बाकी, 27 रनों की दरकार है। मुकाबला जीतने के लिए दोनों टीमों को देंगे हार्दिक हार्दिक बधाई। देविया दोनों संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। और गेंदबाजी पर गेंदबाज तैयार होते हुए शेगाद आए हैं गेंदबाजी के लिए। बड़ा मुकाबला, आने वाली 18 गेंदें 27, दोनों टीमों को हार्दिक बधाई। अंपायर का इशारा, प्ले होता हुआ यह मुकाबला। पहली गेंद पर ऑन साइड खेलना चाहते थे, अपील हुई, मगर अंपायर ने का बैट और गेंद का संबंध गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। एक एक गेंद पर प्रेशर बढ़ेगा, एक एक गेंद पर समीकरण चेंज होगा। अब गेंदें रहेगी 17, रन आने बाकी रहेंगे 27। सर जी क्या कहना चाहेंगे?
17 चेंडू आणि 27 धावांचा समीकरण असणारे या संघासाठी. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती इथे समीकरण बदलणार आहे. आपण बघितलं 27 धावांचं आव्हान आहे. वाटेल तिथे सोपंही नाही आणि वाटेल तिथे कठीणही नाही. त्यासाठी प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सद्दाम आणि अशफाक यांची जोडी आपण सय्यद बघतोय. जयकांत यांचा गोलंदाजी मार्गवरती असताना पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूला पाठवून ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी मात्र तिथे थोडीशी चुकीची होते. त्याचा फायदा होईल तो नक्कीच सद्दाम याला, कारण पहिल्या तर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा पळून काढलेल्या आहेत आणि संघाचं खातं उघडलं जाते सद्दाम यांच्या बॅटमधून. 27 धावांचं आव्हान आहे. 27 धावांचा पाठलाग करत असताना कोणत्या प्रकारे फलंदाजी करावी याची नक्कीच स्ट्रॅटेजी त्यांना आखावी लागेल. और सर जी एक बात है क्या, गावदेवी मुंबई जो टीम खेल रही है मैदान पर, गई बार की सेमीफाइनल से दूर होती हुई नजर आई थी टीम, मगर अब इस मैदान पर लड़ना होगा. बेहतरीन गेंद थी, बैट का एज लगा, गेंद विकेट पर जाकर मंडलाती हुई और वहां पर वसीम का खेल की समाप्ति होती हुई. वसीम बैक टू डगआउट जाते हुए, सद्दाम डगआउट में जाते हुए नजर आएंगे. पहला विकेट गिरता हुआ गावदेवी मुंबई 11 टीम की उम्मीदों को लगता हुआ ये पहला झटका कमांडीज है. केला गेला होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू सरळ जाऊन आदळला तो यष्टनवरती आणि पहिला गडी बाद झाला तो गावदेवी मुंबई संघाचा. बघितलं तर सद्दाम यांना आपण आउट होताना पाहिलं. अशफाक सध्या अजूनही मैदानाच्या क्रीजवरती आपण बघतोय तैनात आहेत. 27 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू फेकून झालेले असताना आतापर्यंत फक्त 2 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत. येणारे 16 चेंडू आहेत. 16 चेंडूमध्ये 25 धावांचं अजूनही आव्हान असेल ते गावदेवी मुंबई संघापुढे. जयकांत यांना पहिलं तर षटक हाताळत असताना पहिला चेंडू सुंदररीत्या हाताळला गेला होता. दुसऱ्या चेंडूवरती चुकीच्या थ्रोमुळे चुकीच्या फेकीमुळे 2 धावा खर्च केल्या गेल्या. तिसऱ्या चेंडूवरती गुड लेंथ वरून लेग कटर पद्धतीचा हाताळला चेंडू सरळ जाऊन आदळतोय तो यष्टनवरती. आणि आपण बघतोय आता हमजा हे नवीन फलंदाज इथे आलेले आहेत गावदेवी मुंबई संघाकडून. दोन्ही संघ आहेत, लढत आहेत, जिंकण्यासाठी लढावं लागेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की जास्तीत जास्त वेळ वाया न घालवता आपण कमीत कमी वेळामध्ये कसं आपला सामना पूर्ण करण्यात येईल याची आपण काळजी घ्यायची आहे, कारण वेळेचा अभाव हा प्रत्येकाला आहे. आयोजक सुद्धा आम्हाला नेहमीच याची आठवण करून देत असतात. पंतांना सुद्धा ह्याची थोडीशी काळजी घ्यावी अशी विनंती असेल. दरम्यान पुढचा चेंडू असेल जयकांत यांचा हमजासाठी. मात्र मोठा फटका खेळण्याचा बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू निघून जातोय. शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, कोणतीही चुकी करत नाहीत, परंतु एक धाव कुठे चुक सोडू शकत नाहीत. एकेरी दुहेरी धावांवरती तितकाच भर दिला पाहिजे, कारण जितके मोठे फटके खेळले जातात त्याच्याच बरोबर एकेरी दुहेरी धावांना सुद्धा तितकंच महत्व दिलं पाहिजे. जरी सर धाव फलकावर धाव पाहिल्या तर आता पाहिला अजून एकूणही 3 धावा या लगावल्या जातात. दरम्यान पुढचा चेंडू असेल जयकांत यांचा. मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला आहे मिड क्षेत्राच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी या इनिंग मधील पहिला षटकार, मोठा फटका. 6 धावांनी धावसंख्या जाईल ती 9 वरती. कमोडीचे इसको जाकर बहुत बनना हो. 27 का पीछा हो रहा है. लाजवाब जो रन रेट चाहिए तो वो बकारा रखा है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच मोठ्या फटकेची आवश्यकता होती, कारण 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. तुकाराम सर ज्याप्रमाणे म्हटले त्याप्रमाणे 3 मोठे फटके नक्कीच आले पाहिजे. यावेळेला पुन्हा एकदा स्वतःला शफल करून आपला अंदाज आहे तो व्यक्त केला होता, परंतु गोलंदाजांनी यावेळेला जयकांत यांनी स्वतःला सावरलं. फलंदाजाला फॉलो केला आणि त्या फॉलो करत असताना शरीरामध्ये चेंडू हाताळला गेला होता. त्याच्या स्वरूपात निर्धाव चेंडू हाताळला गेलाय तो जयकांत यांच्या मार्फत. षटकाची समाप्ती होते. धाव फलकावर धावा आहेत त्या 9-1 गडाच्या मोबदल्यामध्ये. येणारे अजूनही 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये आपल्याला अजून 18 धावांची गरज असणार आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय हा सामना, ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या बघू शकतो. त्या स्वरूपात ड्रोनचे काही फुटेजेस आपण बघतोय. सुंदर असं मैदान आहे नारंगीचं आणि या नारंगीच्या मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला टेनिस क्रिकेट 2024 मध्ये बघायला मिळते. प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि स्वप्न या स्पर्धेमध्ये पूर्ण होत असतं आणि ते स्वप्न पूर्ण होत असताना प्रत्येक खेळाडू या मैदानावरती आपली हजेरी लावत असतो, प्रेक्षक आपली हजेरी लावत असतो. सही कहा सर जी आपने, क्योंकि ये मैदान पर आने की तमाम की अपेक्षा है, वो अपेक्षा को पूरा करती हुई हमारी नारंगी ग्राम सभा नारंगी और पाटिल परिवार
उनका भी आभार व्यक्त करेंगे, क्योंकि हर साल उन्हें सभी टीमों को मौका दिया है। क्योंकि आपने देखा हर साल जहां पर टीमें खेलती गई और उसके बाद ये टीम का अखड़ा वारी बढ़ता गया, इसलिए विचार मंच किए गए कि तमाम हर दिन 20 टीमों को लिया गया है। शॉट गेंद रिवर्स के अंदाज में गेंद को खेलती है, एक लाजवाब शॉट है और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए फर्रार हमजा नावाता बैंडेड षटकार कमांडी जय। आप रिप्ले भी देख सकते हैं, लाजवाब शॉट इस मैदान पर देखने को मिलता है। बेहतरीन शॉट है, बैकफुट पर गया, एक्स्ट्रा कवर पर इनको खेला, गेंद गैप में जारी है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं मगर आउटफील्ड फास्ट है, नारंगी का मैदान है, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए फरार, बैक टू बैक दूसरा, ये पहला। ओम साई 11 कर्णधार आपल्याला विनंती केली जाते टॉससाठी या। कप्तान आ चुके दूसरे आमोद। मैं विनंती करना चाहूंगा एनसीसी टीम के कप्तान अपन या। अच्छी गेंद और ठप्पा गिरने के बाद बैकफुट पर जाकर गेंद को खेला पॉइंट पर। VV11 आकाश पांडे सर, चलिए टॉस के लिए आना होगा। आकाश पांडे सर जी अगर हमारी आवाज सुन रहे तो जल्द से जल्द मैदान पर अपने कप्तान को टॉस के लिए भेजें। और एक तरफ पहला मुकाबला जो था ओम साई 11 आई भवानी, ये दोनों टीमों के द्वारा वो अजीब भी गरीब खेलना चाहते थे वहां पर अशफाक, मगर गेंदबाज के थोड़ी सी दूर रह गई और एक रन निकाल लिया दोनों बल्लेबाजों ने। एक एक रन के साथ अपनी टीम को आगे लेकर जा रहे। क्या बल्लेबाजी हो रही है, 21 रन बने, सिर्फ आप 6 रनों की दरकार इस मुकाबला जीतने के लिए गांव देवी मुंबई 11 टीम के लिए। हमजा बेहतरीन बल्लेबाजी ऑन साइड पर खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। हमजा की खेली के लगता हुआ फिरा हम बल्लेबाज को आन कमान दीजिए। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने। गावदेवी मुंबई वर्सेस चंडिका देवी सुरू असलेला सामना आपण बघतोय। 27 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या एकूण 20 आणि 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत। अजूनही येणारे 8 चेंडू असतील आणि 8 चेंडू जवळजवळ 6 धावांची गरज असणार आहे ती गावदेवी मुंबई संघाला। पाठलाग करायचा आहे, पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करत असताना स्वतःचा समतोल सुद्धा राखावा लागेल। येणारे 8 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे। क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण काहीही होऊ शकतं। शेवटपर्यंत लढत द्यावी लागेल स्वतःचा जर विजय प्राप्त करायचा असेल तर। पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा या केल्या होत्या चंडिका देवी संघाने 3 गडाच्या मोबदल्यामध्ये। तर त्याच समोर गावदेवी संघ लढतोय 21 धावा धावफलकावरती आणि 2 गुणाचे मोबदले। यावेळेला मात्र आपण पाहिलं तर फलंदाज पंच आमच्याकडे वळतील आणि अवांतर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू निघून जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। संकेत यांना आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत। दुसऱ्या षटक हाताळत असताना 6वा चेंडू दुसऱ्यातली शेवटचा चेंडू हाताळतील आणि अजूनही 5 धावांची गरज असेल। यावेळेला मात्र मोठा फळ येण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून दिलाय सरळ सीमा रेषेबाहेर। 6 धावांसाठी मोठा फटका आणि याच बरोबर गावदेवी मुंबई संघ इथे हा सामना विजय होतोय। कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी मुंबई संघ आणि त्याचबरोबर चंडिका देवी संघाचे हार्दिक आभार, कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा। ये चाल छोड़ के निकल जाएंगे।